परवाना नसताना देशी बनावटीचा पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे स्वतःजवळ बाळगून विक्रीसाठी आलेल्या मिरजेतील एका युवकास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे आणि या तरुणाकडून 50,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। जावेद जाकीर शेख वय वर्ष 30 राहणार ईदगाह नगर उस्मानी मोहल्ला मिरज असं संशयिताचं नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील पोलीस कर्मचारी अभिजित ठाणेकर आणि रोहन खस्ते यांना सोमवारी दुपारी मिरजेतील जनावर बाजार परिसरात एक जण पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा लावला। काही वेळाने टी-शर्ट आणि जीन्सची पॅन्ट घातलेला एक युवक बाजार परिसरातील प्रवेशद्वारापाशी येऊन थांबला। त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतलं। पोलिसांनी संशयित जावेद शेख याची झडती घेतली असता त्याच्याकडे कमरेस अडकवलेले 50,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 800 रुपयांची 2 जिवंत काडतुसे आढळली। त्याच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना नव्हता आणि त्यामुळे पोलिसांनी त्यास अटक केली। या कारवाईत पोलीस कर्मचारी अमोल ऐदाळे, सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरुण पाटील, सुनील जाधव, संकेत मगदूम, रोहन खस्ते, अजिल पाटील अन्य जणांनी सहभाग घेतला होता आणि या प्रकरणी जावेद शेख याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।